नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी दिली खुशखबर। होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय ह्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। तर आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ह्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही फक्त प्रतीक्षा करत होता, परंतु आता सरकारचा मोठा निर्णय आणि तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे ह्या ठिकाणी असा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय असणार आहे, कारण की शेतकरी बांधवांनो, काल ते परवा दिवसापासूनच या ठिकाणी वाटप सुरू झालंय। 2 टप्पे ह्या ठिकाणी वाटपाचे झालेत आणि आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे। आता तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांची रक्कम जमा झालेली नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर का तुमच्या खात्यावरती अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी दिलेली आहे। ही अपडेट ऐकल्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नक्कीच नाचणार आहेत, कारण की आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे 3 हप्त्याचे पैसे असे मिळून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणेंनी यांनी तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर का तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला असेल तर तुम्ही व्हिडिओला सुद्धा सोडून जाऊ शकता। आणि जर का तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेतकरी बांधवांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वाटप हे सुरू झालेले आहे आणि आता वाटपाचा तिसरा टप्पा सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता तिसऱ्या टप्प्याचा सुद्धा निधी मंजूर झाला असून आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच शेतकरी बांधवांनो रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधीपर्यंत या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव ह्यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। आता सविस्तर माहिती आता तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही अपात्र झालाय, त्यासोबत तुम्ही पात्र आहेत का, हे कसं चेक करायचं हे देखील तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आपल्या लोकसेवा मराठी न्यूजला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते। आता ही शेतकरी बांधवांची प्रतीक्षा पूर्णपणे संपवण्यामध्ये आलेली आहे। सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर का शेतकरी बांधवांनो, या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आज पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, थोडक्यात आपण समजून घेऊया। त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पाहत चला। आता हे जर कामे तुम्ही अपूर्ण ठेवली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे देखील स्पष्टपणे सांगितले की म्हणजेच की 5 बँकेमध्ये जर का तुमची खाते असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या बँक आहेत हे देखील आपण सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। या बँकेमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आहे का, म्हणजेच की तुमच्या बँकेचं म्हणजेच की बँकेमध्ये तुमचं खातं आहे का, त्यासोबत 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील तुम्हाला आता पाहायचं आहे। तर आता पाहत सविस्तर माहिती जाणून घेऊया, नेमके कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, नेमकी कोणत्या 5 बँकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। जर का शेतकरी बांधवांनो, ह्या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं खाते असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो,
कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत ते देखील आपण थोडक्यात समजून घेऊया. तर पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, म्हणजेच की आता काही दिवसापूर्वी शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 23 हप्ता या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला, तो तुमच्या खात्यावरती जमा झालाय का? जर जमा झालेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या ज्या म्हणजेच की ज्या मागील हप्ते ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत हे तर समजलं असेल. आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया की नेमकं कोणत्या 5 बँकेमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. जर का ह्या 5 बँकेपैकी तुमच्या देखील एका बँकेपैकी जर का नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आणि जर का शेतकरी बांधवांनो ह्या 5 बँकेमध्ये म्हणजेच की एकाही बँकेमध्ये खाते नसतील तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर का खाते असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामधील म्हणजेच खातेकारी शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर दुसरी बँक आहे शेतकरी बांधवांनो स्टेट ऑफ इंडिया. स्टेट ऑफ इंडिया म्हणजेच की SBI या बँकेमध्ये जर का तुमचे खाते असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये जर का खाते असतील तर ह्या बँकेमध्ये सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरची शेतकरी बांधवांनो चौथी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक. पोस्ट ऑफिस बँकमध्ये जर का तुमचे खाते असतील तर तिथे सुद्धा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर 5वी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जर का तुमचे खाते असतील तर मित्रांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे करायची आहेत आणि कोणती कामे म्हणजे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पूर्ण रक्कम जमा होणार आहे, तुम्ही पात्र राहणार आहेत, ती कामे सुद्धा जाणून घेऊया. त्यापूर्वी आपण 13 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डेबिटच्या अंतर्गत पूर्ण रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर चला आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. तर मित्रांनो 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर तुम्हाला कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजेच की डेबिटच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, यामध्ये तुमचा जिल्हा आला की नाही हे नक्की बघा. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे. खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पहा. अगोदर शेतकरी बांधवांनो हे देखील सांगतो की आपल्याला कोणती महत्त्वाचे कामे पाहिजे आहेत. या कामापैकी जर का तुमचं काम अपूर्ण असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी यादीमध्ये आलं तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे कोणती कामे आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली. हिंगोलीमधील शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, हिंगोलीमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुमची सुद्धा आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जालना. जालना जळगावमध्ये शेतकरी असाल, जळगाव जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुमची सुद्धा प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली गोंदिया. गडचिरोली गोंदियामधील शेतकरी असाल, तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थाने आजपासून पैशाचं वितरण होणार आहे. तुम्हाला सुद्धा एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्ही कसली काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अकोला. अकोला अमरावती.
अकोला अमरावतीमधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड, बुलढाणा, भंडारा. बीड, बुलढाणा, भंडारामधील शेतकरी असाल, बीड, बुलढाणा, भंडारामध्ये राहून शेती करत असाल, बीड, बुलढाणा, भंडारामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम, यवतमाळ ह्या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर आता आपण शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया की ते म्हणजे की कोणती तुमची कामे पूर्ण असणे अति आवश्यक आहे. तर आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहा. चला, कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे हे सुद्धा पाहिलं, कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे हे सुद्धा पाहिलं, परंतु आता नेमकी कोणती म्हणजेच की कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं काम म्हणजे की आता त्यामधलं पहिलं काम म्हणजे की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढून घ्या. जर शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढलं नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरं काम आहे मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचं पूर्ण आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांसाठी सांगतो ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्या. त्यासोबत शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की आधार बँक खात्याशी सुद्धा लिंक करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या. तर आता ह्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना सुद्धा रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.